नमस्कार प्रेक्षकांनो, घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे जानकीने ऐश्वर्याला धडा शिकवण्याची सगळी तयारी केलेली असते। आत्तापर्यंत ऐश्वर्याने रणदिवे कुटुंबाला खूपच जास्त त्रास दिला। तिने फक्त एका माणसाला नाही तर तिने संपूर्ण रणदिवे कुटुंबातील प्रत्येक मेंबरला त्रास दिलेला आहे। अगदी ओवीपासून ते नानापर्यंत इथे ऐश्वर्याने अगदी सगळ्यांनाच त्रास दिलाय। त्यामुळे प्रेक्षकांनो, इथे आता जानकी, सारंग सगळेजण मिळून इथे आता प्रत्येक अश्रूचा बदला ऐश्वर्याकडून घेणार आहेत आणि त्या दिशेने पहिलं पाऊलसुद्धा टाकलेलं असतं। त्या दिशेने वाटचाल सुरू केलेली असते। तर प्रेक्षकांनो, इथे आता जानकीने सुमित्राला सांगितलेलं असतं की तुमची इच्छा आहे ना की आपण घरामध्ये गणपती आणायचे तर आपण आणायचे। आणि तेव्हा इथे ऐश्वर्याने प्रकर्षाने सगळ्यांना विरोध केलेला असतो। ती म्हणते, या घरामध्ये माझा नवरा नाही आहे, माझ्या नवऱ्याला जाऊन इथे 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे आणि तुम्ही गणपती आणताय, हे मला अजिबात पटलेलं नाही आहे। आणि तेव्हा इथे सुमित्राला वाईट वाटतं। तिला वाटतं की ठीक आहे, जर इथे ऐश्वर्याची मनस्थिती नसेल तर आपण गणपती नको आणूया। तेव्हा सुमित्राला वाईट वाटतं, कारण इथे सारंगला गणपती उत्सव खूपच जास्त आवडत असतो आणि म्हणूनच सारंगच्या आठवणीमध्ये त्यांना घरामध्ये गणपती बाप्पा आणायचे असतात। पण इथे ऐश्वर्याने विरोध केल्यामुळे तिला वाईट वाटू नये, तिचं मन दुखू नये, म्हणून इथे सुमित्राने प्लॅन कॅन्सल केलेला असतो। आणि त्यामुळे प्रेक्षकांनो, जानकीला ती गोष्ट अजिबात आवडत नाही, कारण त्याच दिवशी जानकीला सारंगची आणि सुमित्राची भेट घडवून द्यायची असते। आणि तेव्हा इथे आता अवंतिका आणि जानकी दोघीजणं असं काही गॉसिप करतात ज्यामुळे इथे ऐश्वर्याला आपला निर्णय बदलावा लागतो, कारण तिने सुमित्राच्या नजरेत पडू नये म्हणून गणपती उत्सव साजरा करण्यासाठी परवानगी दिलेली असते। तेव्हा सुमित्राला खूप आनंद होतो। त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंग आणि सुमित्राची भेट झाल्यानंतर सारंगने त्याच्या आईला सांगितलेलं असतं की ऐश्वर्या खोटारडी आहे, ती प्रेग्नेंटसुद्धा नाही आहे, ती खोटं बोलले आणि आम्ही हे सगळं नाटक करतोय, तिला इथे सगळ्यांच्या समोर एक्सपोज करण्यासाठी आम्ही हा सगळा प्लॅन केलेला आहे। ऐश्वर्याचं कारस्थान सगळ्यांच्या समोर उघडं करायचं, असं इथे सारंग म्हणतो। तेव्हा सुमित्राला घडलेला प्रकार कळल्यानंतर सुमित्रासुद्धा जानकीची साथ देते आणि मग सगळे रणदिवे एकत्र येऊन कशा पद्धतीने ऐश्वर्याला त्रास देतात आपण सविस्तरपणे बघूया। तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये इथे आता सुमित्राने ऐश्वर्याला बाप्पाच्या आगमनानंतर नैवेद्य बनवायला सांगितलेला असतो आणि बाप्पाला जे जे पदार्थ आवडतात ते सगळे पदार्थ इथे ऐश्वर्याला बनवायला सांगितलेले असतात, अगदी मोदकापासून ते पुरणपोळीपर्यंत। आणि दिवसभर किचनमध्ये उभं राहिल्यानंतर एक पदार्थसुद्धा तिला नीट जमत नाही, पण कंबरडं मात्र सुमित्राने चांगलं मोडलेलं असतं। त्यानंतर प्रेक्षकांनो, एवढं करूनसुद्धा ऐश्वर्याची अक्कल काही ठिकाणावरती येत नाही, तिची कारस्थानं ही चालूच असतात। तेव्हा इथे सुमित्राला कळलेलं असतं की ऐश्वर्याला प्रॉपर्टी हवे, तिला इथे संपत्ती हवी आहे ना, मग त्याची शिक्षासुद्धा तिला मिळणारच। तेव्हा इथे जानकीने सुमित्राला सांगितल्याप्रमाणे सुमित्रा ऐश्वर्याला हवे तेवढे दागिने घाल असं म्हणते आणि जोपर्यंत इथे घरामध्ये उत्सव आहे ना तोपर्यंत हे दागिने तू घालूनच ठेवायचे असं सुद्धा ऐश्वर्याला सांगितलेलं असतं। त्यामुळे इथे प्रॉपर्टीची आणि दागिन्यांची हौस ऐश्वर्याची फिटलेली असते। त्यामुळे इथे आता प्रॉपर्टीचा हव्यास करणाऱ्या ऐश्वर्याला इथे चांगला धडा शिकवण्यात आलेला असतो। तर येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने या गोष्टी सविस्तरपणे घडतात आपण पुढील प्रमाणे बघूया। तर प्रेक्षकांनो, आपण बघितलं की इथे सारंग सुमित्राला भेटायला येतो आणि सांगतो की आई, ऐश्वर्याच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नकोस, ऐश्वर्या खोटारडी आहे, अगं ती काही प्रेग्नेंट नाही आहे, लग्न झाल्यापासून आमच्या दोघांमध्ये तसं काही घडलेलं नाही आहे, आमचं जर नवरा बायकोचं नातंच नव्हतं तर त्या प्रेग्नेंट कशा काय असू शकतात, त्या माझ्याजवळ खोटं बोलल्या आणि म्हणून मी त्यांच्यावरती विश्वास ठेवला, पण आई त्या प्रेग्नेंट नाही आहेत, आपली प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी त्यांनी हे केलेलं नाटक आहे, तेव्हा तू त्यांच्या नाटकाला बळी पडू नकोस। मला सत्य समजलं आहे, म्हणूनच मी जानकी वहिनी आणि दादाची माफी मागितली आणि त्यांना सगळं सांगितलं, ऐश्वर्याला आपली प्रॉपर्टी विकून आपल्याला रस्त्यावरती आणायचं आहे आणि म्हणूनच ती थोडे दिवस
प्रॉपर्टीचं डील होईपर्यंतच इथे राहणार आहे. तेव्हा इथे तू तिच्या बोलण्याला बळी पडू नकोस असं सारंगने सांगितल्यानंतर सुमित्राचे डोळे उघडलेले असतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता सारंगला जिवंत बघितल्यानंतर आणि त्याच्या तोंडूनच इथे ऐश्वर्याचं कारस्थान ऐकल्यानंतर इथे सारंग आता खरं बोलतोय या गोष्टीवरती सुमित्राचा विश्वास बसतो. आणि मग काय प्रेक्षकांनो, जेव्हा इथे जानकी म्हणत असते की आपल्याला फक्त आईने समजून घेतलं पाहिजे, आपण हे सगळं त्या ऐश्वर्याला एक्सपोज करण्यासाठी केलेलं नाटक आहे, तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, जानकी मी फक्त समजून घेत नाही आहे तर तुमच्या नाटकामध्ये मी सुद्धा सहभाग घेते. तेव्हा जानकी म्हणते, आई आता तुम्ही जर बरोबर असाल ना, सगळे रणदिवे जर एकत्र असतील तर आपण सहजरित्या त्या ऐश्वर्यावरती मात करू शकतो. फक्त आपली साथ ही एकमेकांबरोबर हवी. तेव्हा जानकी म्हणते, आई आता एक काम करायचं आहे, या ऐश्वर्याला पुढे पुढे नाटकं करायची खूप सवय आहे ना, तुम्हीसुद्धा आता तिच्याबरोबर गोड गोड बोलून तिची चांगली कंबर मोडायची आहे. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, कसं काय? तेव्हा जानकी म्हणते, सांगते ना, आता इकडे आपल्या इथे बाप्पाचं आगमन होणारच आहे आणि मग बाप्पाच्या नैवेद्याची सगळी जबाबदारी कुणाची असते? जबाबदारी तर माझीच असते, पण ह्या वेळेला तुम्ही ती जबाबदारी तुमच्या लाडक्या ऐश्वर्याला द्यायची. तेव्हा सुमित्रा म्हणते, जानकी तिला तू माझी लाडकी ऐश्वर्या म्हणतेस, तुला राग आला का गं मी तुझ्याबरोबर जे काही वागले त्याचा? तेव्हा जानकी म्हणत असते, आई तोपर्यंत तुम्ही माझ्याशी नीट वागू नका जोपर्यंत ऐश्वर्याला आपण धडा शिकवत नाही. आतापर्यंत जसा माझा रागराग करत आलात ना, पुढेही तसा राग करा, कारण ह्या वेळेला आपल्याला ऐश्वर्याला एक्सपोज करायचं आहे. तेव्हा त्या ऐश्वर्याला कळता कामा नये की आपल्या सगळ्यांची एक टीम आहे, आपण रणदिवे एकत्र आहोत, तिला हे कळता कामा नये. तेव्हा तुम्ही आता तसाच माझा राग काढा, पण मात्र तुम्ही लाडक्या ऐश्वर्याला इथे आता नैवेद्याची जबाबदारी द्या. मला बाकीची कामं सांगा आणि तिला नैवेद्य तयार करायला सांगा. आणि फक्त नैवेद्य नाही तर तिला इथे प्रॉपर्टीची, पैशाची, सोन्या नाण्याची खूपच जास्त हौस आहे ना तिला. मग तुम्ही एक काम करा, तिला इथे नटायलासुद्धा सांगा. तिला जास्तीचे दागिने आवडत नाही ना, ते सुद्धा तिला घालायला लावा आणि दिवसभर किचनमध्ये उभं राहून तिला स्वयंपाक बनवायला सांगा. कारण तुम्ही आणि मी आपण सगळ्यांसाठी इतकं प्रेमाने स्वयंपाक बनवायचो, पण त्यालासुद्धा नावं बोटं ठेवायची नाही ऐश्वर्या. कधीतरी इथे किचनमध्ये जाऊन एक पदार्थसुद्धा कुणासाठी बनवला नाही, पण बनवलेल्या पदार्थांना नावं मात्र तिने प्रत्येक वेळेला ठेवलेत आणि ते पदार्थ खराब करण्याचे सुद्धा वेळोवेळी प्रयत्न केलेत. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, आता गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असतं, घरामध्ये सगळी तयारी सुरू झालेली असते, सगळी धावपळ सुरू झालेली असते. मग काय प्रेक्षकांनो, इथे जानकी आता सगळ्यांचा स्वयंपाक तयार करत असते. तेवढ्यातच इथे आता बाप्पा आलेले असतात, आरती वगैरे झालेली असते. तेव्हा तिथे सुमित्रा त्याने म्हणते, काय गं जानकी काय करतेस तू? तेव्हा जानकी म्हणते, आई अहो नैवेद्य द्यायचं आहे ना आता बाप्पाला, मग त्यासाठी आता सगळी तयारी करते. होतच चाले, आता होईल, फक्त पुरणपोळ्या करायच्या आहेत आणि अजून काही कामं आहेत, मोदकसुद्धा बनवायचे आहेत. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, अगं मग तू एकटी कशाला करशील? मला तर वाटते ना ऐश्वर्याने हे सगळं केलं पाहिजे. सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या चल तू माझ्याबरोबर. तेव्हा ती ऐश्वर्याला आपल्याबरोबर घेऊन जाते आणि म्हणते, ऐश्वर्या अगं काय हे, कशी दिसतेस तू? मला मान्य आहे की सारंग आता या जगात नाही आहे, आपल्या घरात नाही आहे. अगं पण त्याचं बाळ तुझ्या पोटामध्ये वाढतं आहे ना, मग त्याच्यावरती तू जर आनंदी राहिलीस तर त्याच्यावरती सुद्धा चांगले संस्कार होतील ना, बरोबर की नाही? मग तू आनंदी असशील तेवढा आशीर्वाद तुला आणि बाळाला दोघांनासुद्धा मिळेल. तेव्हा मी काय म्हणते, आता चल बरं माझ्याबरोबर. तेव्हा इथे सुमित्राने तिची सगळ्यात हेवी साडी इथे आता ऐश्वर्याला दिलेली असते आणि तिला दागिने वगैरेसुद्धा दिलेले असतात आणि ती म्हणते, घाल हे दागिने. अगं नटून थटून राग, माझा सारंग इथे असता तर तो काय म्हणाला असता की आधी तुम्ही जाऊन तयार व्हा बरं, कारण त्याला तू इथे छान दिसलेली, नटलेली, दागिने घातलेली खूप जास्त आवडायचीस ना, म्हणून मी तुला म्हणते की आज आपल्या घरी गणपती बाप्पा आलेत, तेव्हा बाळाला त्यांचा आशीर्वाद मनापासून मिळायला हवा. तेव्हा तू सुद्धा छान तयार होऊन ये, म्हणजे तू सुद्धा पॉझिटिव्ह राहशील, सकारात्मकता हवी आणि ती तुझ्याकडे सध्या नाही आहे. तेव्हा आता ही साडी नेस आणि हे दागिनेसुद्धा घाल. ऐश्वर्याचा नाईलाज होतो, कारण सुमित्रा एकमेव व्यक्ती आहे आणि ती म्हणजे आजी एक, अशा दोन व्यक्तीच फक्त ऐश्वर्याकडेच्या बाजूचे असतात. त्यामुळे इथे आता सुमित्रा म्हणालेली असते, ऐश्वर्या काय म्हणते मी, घालशील ना तू हे? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, हो आई घालते ना, तुमची इच्छा असेल तर मी नक्की ही साडी नेसेन आणि दागिने पण घालेन. तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, तेच मी तुझी वाट बघते, लवकर तयार होऊन बाहेर ये.
तर इथे सुमित्रा आता आलेली असते. तेव्हा जानकी म्हणते, आई हे घ्या बरं, आता तुमची धावपळ होईल, थोडंसं लिंबू पाणी पिऊन घ्या. तेव्हा सुमित्रा म्हणते, नाही गं, नाही होणार. तेव्हा जानकी म्हणते, आई तिला दागिने तर घालायला दिलेत, आता बाप्पाच्या नैवेद्याची तयारी करायला सांगा. तेव्हा प्रेक्षकांनो सुमित्रा म्हणते, ठीक आहे. तेव्हा जानकी किचनमध्ये काम करत असताना सुमित्रा तिथे येते आणि म्हणते, चल जानकी, काय करतेस तू? तेव्हा ती म्हणते, आई अहो नैवेद्याची तयारी करते. सुमित्रा म्हणते, नाही तू बाजूला हो आणि ऐश्वर्या लवकर इकडे ये बरं. ऐश्वर्या छान आता तयार होऊन बसलेली असते. तेव्हा सुमित्रा म्हणत असते, ऐश्वर्या आता तुला एक काम करायचं आहे. माझा सारंग नाही आहे, पण माझ्या सारंगला गणपती महोत्सव खूपच जास्त आवडायचा. तेव्हा मी काय म्हणते, बाळाला इथे सगळे संस्कार मिळाले पाहिजे ना. त्याला इथे किचनमध्ये आता तू काम करायचं आहे, त्याला सगळ्या गोष्टी मिळायला हव्यात असं मला वाटतं. सारंगला आनंद होईल असं जर आपल्याला काहीतरी करायचं असेल तर मागच्या वेळेला तू पुरणपोळी केली होतीस आणि ती करपली होती, पण तरीसुद्धा तुझ्या प्रेमापोटी सारंगने ती करपलेली पुरणपोळी खाल्ली होती, बरोबर ना. तेव्हा इथे पुरणपोळी तू बनव, मोदकसुद्धा तूच बनव आणि जे जे काही पदार्थ लागतात ना, जानकी तुला सांगेल तसे तू बनव हां. तेव्हा जानकी म्हणते, आई तिला एकटीला जमणार आहे का? मी पण मदत करते ना. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, नाही नको, आता या म्हातारीच्या मनामध्ये जागा निर्माण करायची असेल तर मलाच आता कसंही करून स्वयंपाक बनवावाच लागेल, असं इथे ऐश्वर्या विचार करत असते. तर इथे दागिने हवे तेवढे घातलेले असतात, त्याने तिला गरम होत असतं, ते दागिने तिला टोचत असतात. आणि त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता सगळेजण छान पद्धतीने ब्रेकफास्ट करत असतात. तर इथे नैवेद्याचं ताट तयारच होतं आहे. तोपर्यंत इथे ऋषिकेश आणि सौमित्र एकमेकांना आता घास वगैरे भरवत असतात. चिवडा वगैरे ते लोक खाऊन घेतात, कारण कधी इथे स्वयंपाक होणार काही कळत नसतं. तेव्हा प्रेक्षकांनो इथे जानकी म्हणत असते, ऐश्वर्या मी करू का तुझी मदत? तेव्हा ऐश्वर्या म्हणते, एकदा सांगितलं ना नको म्हणून. तेव्हा सुमित्रा म्हणते, ऐश्वर्या तू किती चांगली आहेस गं, मागच्या वेळेला सुद्धा सारंगसाठी पुरणपोळी बनवली होतीस आणि ह्या वेळेला सुद्धा तू सगळ्यांसाठी काम करतेस ना. खरंच मला तुझा खूप अभिमान वाटतोय. तेव्हा आता तू लवकरात लवकर स्वयंपाक बनव, आपल्याला नैवेद्यसुद्धा दाखवायचा आहे. आणि प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याला अजिबात स्वयंपाक करता येत नाही आणि म्हणूनच ती आता सारखी चुकत असते, तिचा हातसुद्धा भाजत असतो. तेव्हा सुमित्राने तिला शिकवलेलं असतं आधीच्यासुद्धा भागामध्ये पुरणपोळी बनवायला, पोळी लाटायला, पण ऐश्वर्याला काही ते जमत नाही. ऐश्वर्या इथे आता जाड जाड पुरणपोळ्या करत असते. त्यानंतरला इथे चपाती करत असतानासुद्धा एक दुसरं भांडं घेते आणि त्याने गोल आकार चपात्यांना देत असते. तर इकडे पुरणपोळी तर तिला जमतच नसते, फुटत असते, सारखी सारखी लागत असते, चिकटत असते. पण त्यानंतर प्रेक्षकांनो इथे आता ऐश्वर्याला ते काही जमत नाही. जानकीला मात्र सगळं जमत असतं. जानकी येते, त्यातल्या 2-3 पुरणपोळ्या करते, त्यानंतर सगळं थोडं थोडं ती स्टार्टिंगला करते आणि मग नैवेद्याचं ताट तयार करून बाप्पाजवळ ठेवायला घेऊन जाते. तेव्हा इथे आता एक करपलेली पुरणपोळी असते, ती उचलते जानकी आणि म्हणते, ऐश्वर्या मागच्या वेळेला तू बनवलेली करपलेली पुरणपोळी माझ्या सारंग भाऊजींनी खाल्ली होती ना, मग आता ते नाही आहेत तुझ्या हातची करपलेली पुरणपोळी खायला, पण त्यांचं तुझ्यावरती जीवापाड प्रेम होतं, म्हणून तू आता एक काम करायचं, ही पुरणपोळी आहे ना करपलेली, ती तू खायची. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते, जानकी गप्प बसा, मी अजिबात ती पुरणपोळी खाणार नाही आहे. तेव्हा ऐश्वर्या म्हणते, असं कसं? आई तुम्हीच मला सांगा, सारंग भाऊजींसाठी आपण हा सण साजरा करतोय, मग सारंग भाऊजींना जे आवडतं ते जर आपण सगळेजण करतोय तर ऐश्वर्याने करायला नको का? तेव्हा इथे सुमित्रा म्हणते, हो करायला हवं ना, आणि ऐश्वर्या करेल, ती सारंगसाठी वाटेल ते करेल. आणि तेव्हा प्रेक्षकांनो जानकी म्हणत असते, हे घे, ही आहे ती करपलेली पुरणपोळी, खाऊन दाखव बरं. तेव्हा ऐश्वर्या ती पुरणपोळी हातामध्ये घेते आणि तिला खायलासुद्धा वाटत नसतं, कारण ती खूप करपलेली असते. तेव्हा इथे प्रेक्षकांनो आता जानकी तिच्या हातातून पुरणपोळी घेते आणि म्हणते, बघितलंस, सारंग भाऊजींनी तुझ्या प्रेमापोटी करपलेली पुरणपोळी खाल्ली, पण तुला ती खाताच येत नाही आहे. तेव्हा जानकीला राग येतो आणि ती पुरणपोळी सरळ ऐश्वर्याच्या तोंडामध्ये कोंबते आणि म्हणते, खा. त्यावेळेला त्यांना जसं वाटत असेल ना तसं तुलाही आता वाटू दे. तेव्हा प्रेक्षकांनो आता साडी नेसून दागिने घालून दिवसभर किचनमध्ये उभं राहून ऐश्वर्याला सगळ्यांचा स्वयंपाक, नैवेद्याचं ताट हे तयार करावं लागत असतं आणि जोपर्यंत बाप्पा आहे तोपर्यंत ही सगळी कामं तिने करायची, असं सुमित्राने बरोबर प्लॅनिंग केलेलं असतं. सारंगच्या नावाखाली आता इथे ऐश्वर्याला
चांगलं राबवूनसुद्धा घेतलेलं असतं. त्यानंतर सुमित्रा म्हणत असते, जानकी हे सगळं तुझ्यामुळे शक्य झाले. तू हिचं कारस्थान उघडं केलंस. दिवसभर किचनमध्ये काम करून करून सुमित्राने ऐश्वर्याचं कंबरडं चांगलंच मोडलेलं असतं. ऐश्वर्याला एकतर स्वयंपाकाची सवय नाही, पण इथे सुमित्राचं मन जिंकण्यासाठी काही ना काहीतरी करावं लागेल असं ऐश्वर्याला वाटत असतानाच ती इथे सगळं बनवण्याचा हट्ट करत असते. पण इथे जानकीने स्वयंपाक बनवून आपल्या सगळ्या माणसांना तिने स्वयंपाक हा वाढलेला असतो. तेव्हा इथे मोदक त्याचबरोबर पुरणपोळी हे असे पदार्थ तर ऐश्वर्याला अजिबातच बनवता येत नाही आणि तिला ते बनवता येत नाही म्हणून तिला आवडत पण नाही. तर प्रेक्षकांनो, इथे आता ऐश्वर्याला चक्कर येत असते. जेव्हा ती दिवसभर किचनमध्ये उभी राहते, तिला चक्कर येते, तेव्हा जानकीच तिला आधार देत आपल्या रूमपर्यंत घेऊन जाते. तेव्हा इथे ऐश्वर्याला काहीसुद्धा आठवत नसतं प्रेक्षकांनो. त्यानंतर इथे जानकीने सुमित्राला सांगून तिची चांगलीच मस्तीच जिरवलेली असते.